महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। आमदार जितेंद्र आव्हाडांची आमदारकी रद्द करा। अकोल्यात हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम आणि हिंदू संस्कृतीबद्दल सातत्याने विखारी व अपमानजनक विधाने करून समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली। आव्हाड यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी आणि राज्यात ईशनिंदा विरोधी कायदा लागू करावा अशी खणखणीत मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली। प्रशासकीय दखल। अकोल्याचे उपजिल्हाधिकारी महसूल श्री निखिल रेखा जिजाराम खेमनर यांनी हे निवेदन स्वीकारले। यावेळी त्यांनी शिष्टमंडळाच्या भावना शासन दरबारी पोहोचण्याचे आश्वासन दिले। याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे अकोला समन्वयक श्री अमोल वानखडे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडताना सांगितले की आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधिमंडळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून तमाम राष्ट्रभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत। हिंदू धर्माबद्दल सातत्याने गरळ ओकणारे आणि जाणीवपूर्वक इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या अशा व्यक्तीला लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही। शासनाने त्याचे विधिमंडळ सदस्यत्व तात्काळ रद्द करून त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। अकोल्यातील जुन्या प्रकरणांचा संदर्भ। निवेदनात अकोल्यातील मागील घटनांचाही उल्लेख करण्यात आला आहे। 3 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी अकोल्यातील खदान पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती। तसेच सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे या विधानावरूनही अकोल्यात मोठा जनक्षोभ उसळला होता। वारंवार माफी मागण्याचे नाटक करून पुन्हा तेच कृत्य करणाऱ्या आव्हाडांच्या वृत्तीचा अकोल्यातील सर्व स्तरातून निषेध होत आहे। प्रमुख मागण्या: जितेंद्र आव्हाड यांचे विधिमंडळ सदस्यत्व तात्काळ रद्द करावे, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करावा, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी राज्यात ईशनिंदा विरोधी कायदा संमत करावा। मान्यवरांची उपस्थिती। हे निवेदन देताना शिवसेना अकोला शहर प्रमुख श्री योगेश अग्रवाल, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री उदय महा, हिंदू जनजागृती समितीचे श्री अमोल वानखडे यांच्यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, अधिवक्ता आणि मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते। प्रशासनाने यावर त्वरित कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी समितीच्या वतीने देण्यात आला आहे। नमस्कार। काल विधिमंडळामध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे म्हणजे शरद पवार गट यांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विडंबना केलेला आहे, या विडंबनाच्या माध्यमातून शिवभक्त, राष्ट्रभक्त यांचा अवमान केलेला, यांची भावना दुखावल्या गेलेल्या आहेत। हे अवमान हा आजचा नाही तर कित्येक तरी दिवसापासून हिंदू धर्माबद्दलचं जितेंद्र आव्हाड बोलत आहेत, अवमान करत आहेत। कोणाचं लागून चालून करत आहेत ते आम्हाला माहिती नाही, पण आमची ही मागणी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आमदारकीय पद हे रद्द करावं, या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्याला मागणी करत आहोत। नमस्कार। जय श्रीराम। मी उदय महा, हिंदू राष्ट्र समन्वय समिती अकोला संयोजक। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की नुकताच येणाऱ्या रमजानसारख्या पवित्र महिन्यात महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा लागू असताना देखील गोवंशाची वाहतूक आणि गोवंशाची मोठ्या प्रमाणात हत्या होते आहे। ही हत्या रोखण्यात यावी आणि येणारा गुढीपाडवा हा हिंदूंचा पवित्र सण, त्या दिवशी अशा प्रकारच्या गोहत्या करून हिंदूंचा अपमान शासनाने तात्काळ थांबवावा। अकोला प्रशासनाने आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालून याच्यावर पूर्ण निर्बंध आणावे आणि गोहत्या प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी या महाराष्ट्रात व्हावी अशी विनंती केली आणि असं निवेदन आम्ही दिलं। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट संजय दास, अकोला।